तर आता मी सकाळी निघालोय। सकाळचे वाजलेत 7 वाजून गेलेत आता। हे बघा वातावरण असं एकदम हे आहे रस्त्याचं। मागेही कोणी नाही पुढेही कोणी नाहीये, कारण सकाळीच उठतात आणि लवकर चालायला लागतात। तर मी एका ठिकाणी चहा प्रसादी घेण्यासाठी थांबलो होतो। एक बाबाजींना विचारलं की चहा मिळेल का, तर त्यांनी चहा आणि बिस्किट दिलं मला। आता तिथून पुढे निघालोय मी नर्मदे हर। सूर्यनारायणाचं आगमन होत आहे वरती। हे झाडीमुळे दिसत नाही तुम्हाला, थोडं थोडं दिसतोय फक्त। आता सूर्यनारायणाचं आगमन झाल्यानंतर शरीर अजून गरम होईल चालायला, कारण मी निघालो होतो 7 वाजता। नर्मदे हर। इथे थंडी एवढी आहे की स्थानिक लोक बघा शेकोटी करून शेकत आहेत। नर्मदे हर। आणि सूर्यनारायण पण आलेले आहे वरती। एकदम अद्भुत नजारा, याच्यापेक्षा भारी भारी नजारा बघायला भेटेल तुम्हाला। चाललोय आता पुढे, चालतायत परिक्रमावासी तसे, काही 2 किलोमीटर काही 5 किलोमीटर पुढे गेलेले आहेत। नर्मदे हर हर। आता चहा प्रसादी घेतल्यानंतर थोडं पुढे आलोय। ते दाखवू नाही शकलो कारण ते सगळे MP वाले होते। त्यांना काय प्रसिद्ध करायचं, आपले मराठी लोकांनाच मी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय। नर्मदे हर। हे बघा कसला नजारा आहे, डोंगर आहे, सूर्यनारायण वरती आलेले आहेत। आणि आता पुढे एक महादेवाचं मंदिर लागेल, तिथे दर्शन घेणार आहोत आपण। आणि जमलंच पाणी असेल तिथं, फ्रेश पण होऊया तिथं। नर्मदे हर। तर आपला मोठा रस्ता संपल्यानंतर असा पगदंडी मार्ग लागतोय, एकदम कच्ची सडक लागते महादेव मंदिराकडे जाण्यासाठी। तर टेमला 2 किलोमीटर आहे इथनं। आता आपण नाव इथनं जाणार आहोत, बघूया नावाला नेतो का नाही, नावाला आहे का नाही तिथे। आता महादेवाच्या मंदिरापाशी जाऊन आपण स्नान वगैरे करूया आणि मैयाचं बॅकवॉटर पास करून पुढे जाऊया टेमल्याला। नर्मदे हर। नर्मदे हर। तर हे बाबा भेटलेत आपल्याला, पुढे एक बाबा आहेत आणि हे माग एक बाबा आहेत। बाबा कुठले आहेत? पाथर्डी नगरजवळचे। पाथर्डीचे आहेत का? तर हे माझ्याच गावाजवळचे आहेत। आणि हे परिक्रमा किती बाबा तुमची? पहिलीच आहे का? बाबांना अनुभव नसून बाबा एकदम असे फास्ट चालतात। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आता पगदंडी रोड लागलाय बघा। तर मी चाललोय इकडून। इथं मैयाचं पण बॅकवॉटर येतं वाटतं थोडं, पण आहे रस्ता इकडनं, तिकडनं चाललोय। बघू आता नाव आहे का पाण्यातून जावं लागतं। नर्मदे हर। पुढील अपडेट येत राहतील, कारण माझ्या मोबाईलमध्ये फक्त 20% चार्जिंग राहिलेली आहे। आता चार्जिंग केल्यानंतर पुढील व्हिडिओ पडतील एक। नर्मदे हर हर। तर आता इथून उतरायचंय। हा मुलगा मला रस्ता दाखवायला आलाय आणि ते बघा परिक्रमावासी खालून चालले। तर हे अंखड नदीतून उतरायचं आहे, आता नदीने जायचंय। नर्मदे हर। तर हा आपण डोंगर उतरून आलो तिकडनं। हे परिक्रमावासी बघा इथे येतात आणि काही इथे बसले। तर नर्मदे हर। आता पगदंडी रोड आहे, त्या रोडने जाणार आहे। रोडवर निकलना तो। चलो वरुण राजा चलो। हा वरुण म्हणून नावाचा मुलगा आहे, रस्ता दाखवायला आलाय। नर्मदे हर लागला आहे जंगल, जंगलातून आहे पगदंडी।
या पगदंडी रोडने जायचं आहे आता आपल्याला पुढे. पुढे आश्रम किती लांब आहे ते नाही सांगता येणार मला, पण पगदंडीने चाललो आहे मी आता. थोडं जंगल लागलंय. नर्मदे हर. चढ उतार असल्यामुळे दम लागतोय. नर्मदे हर. हे बघा अशा निशाणी केलेली आहे, पगदंडी आहे. आता एक बाबाजींनी आपल्याला 2 रोट्या आणि चटणी दिली ती खायला. आपण खाऊन पुढे निघालो. थोडा चार्जिंग केला मोबाईल, 1-2-3% झालाय. आता पुढे गेल्यानंतर बघू की कुठं मिळते का चार्जिंग करायला. इथं लिहिलेलं आहे महानर्मदा परिक्रमा मार्ग. इथं निशाणं पण केलेलं आणि तिकडं रोड पण लागतोय आता मोठ्या रस्त्याने गेल्यानंतर उजव्या हाताला जायचंय. मांडवगड पण असंच काढा आहे उतरायला. बघू आता आपण जाणारच आहोत उद्या किंवा परत तिथं पोहोचल मी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर त्यांच्या मागं पगदंडीने मी चाललोय. तर पूर्ण पगदंडी आहे तिकडं. आम्ही इथं तिकडं मोटरसायकल चालली, तो रस्ता सोडून दिलाय आणि पगदंडीने चाललोय. निशाणे केलेले आहे तिथे ठिकठिकाणी पांढऱ्या, तसं पुढे चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. मयाचं बॅकवॉटर आणि हितनी नदी यांचा संगमावरती आहे मी सध्या. हे बघा मयाचं बॅकवॉटर आहे. आता थोड्या वेळाने नाव आल्यानंतर मी त्या तिथे जाणार आहे. त्या तिथे ते टावरच्या दिशा दिसते, टावरच्या त्या दिशेने जाणार आहे. नाव अजून नाही आलेली. नाव आल्यानंतर आपण नावेतून बसल्यानंतर थोडा नजारा दाखवणार आहोतच. नर्मदे हर. हनुमान मंदिर ते भोजन प्रसादी घेतल्यानंतर मी निघालोय पुढे. थोडा मोबाईल चार्जिंग केलाय. आता नेटवर्क नाही इथं, कारण वेगळंच आहे. मी निघालो आहे पुढे आता. बोटीतला व्हिडिओ दाखवू नाही शकलो, माफ करा. नर्मदे हर. मी आलोय आता थोडं सपाटीला डोंगरापासून. तर मी आजचा ब्लॉग याचेच एंड करत आहे, कारण मोबाईलला चार्जिंग टिकत नाही आहे. आता फक्त 7% चार्जिंग आहे. नर्मदे हर. त्या आश्रमात थांबलेलो आहे. तेथे 12 ज्योतिर्लिंग आहेत बघा. नर्मदे हर. वरती नाव पण लिहिलेले आहे ज्योतिर्लिंगाचे सर्व. हे बघा इथे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडतंय. आणि इकडे मारुतीराय आहेत, पंचमुखी मारुती अवतार. जय हनुमान. नर्मदे हर. मी इकडे दाखवतो परिक्रमा अशी आलेले आहेत. आपले महाराष्ट्रीयन आहेत काही आणि काही MP वाले पण आहेत. मी पड्याला इथे 12 ज्योतिर्लिंग आश्रम इथे थांबलेला आहे. खूप मोठा आश्रम आहे. इथे परिक्रमावाशांना गादी ब्लँकेट दिलं जातं. हे बघा परिक्रमावासी कसे आराम करतायत, दमलेले थकलेले आहेत सर्व. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे काही झोपलेले आहेत आणि इकडे पण आराम करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबा आपल्या तिकडचेच आहेत, महाराष्ट्रीयन. हे MP चे बाबा आहेत आणि इकडे बसलेले आपले महाराष्ट्रीयन बाबा आहेत. बाबा नर्मदे हर. हे आपले पहिल्या दिवशी आपल्याला भेटल्यानंतर आज भेटतायत. वरती इकडं पण काही परिक्रमावासी बसलेत आणि मयाजी इधर देखो. नर्मदे हर. इकडं रोटी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. बाबा रोटी शेकतायत आणि हे 2 मैया रोटी आणि गोल गोल बनवून देत आहेत. आणि ह्या मैयाजी आहेत त्या चुलीला जाळ लावतायत आणि बाबाजी त्यांना मदत करतायत थोडी. नर्मदे हर,
नर्मदे हर.